हरये परमात्मने कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः धीमातीरनिवासाय पंढरीपुरवासिने धीमातीरनिवासाय पंढरीपुरवासिने पाण्डुरङ्गप्रकाशाय विठ्ठलाय नमो नमः पाण्डुरङ्गप्रकाशाय विठ्ठलाय नमो नमः हनुमन्ताय महारुद्राय सीताविरहज्वरनाशिने हनुमन्ताय महारुद्राय सीताविरहज्वरनाशिने नमोऽस्तु दास्यभक्ताय रामकथामृतप्राशिने नमोऽस्तु दास्यभक्ताय रामकथामृतप्राशिने नमोऽस्तु ज्ञानदेवाय अलङ्कापुरीवासिने नमोऽस्तु ज्ञानदेवाय अलङ्कापुरीवासिने सिद्धेश्वर कृपाछत्र छाया निवासकारिणी सिद्धेश्वर कृपाछत्र छाया निवासकारिणी नामदेवाय देवाय अनन्यभक्ताय ते नमः नामदेवाय देवाय अनन्यभक्ताय ते नमः विठ्ठल प्रेम स्वरूपाय भवदुःख हराय च विठ्ठल प्रेम स्वरूपाय भवदुःख हराय च एकनाथाय नाथाय महाराजाय ते नमः एकनाथाय नाथाय महाराजाय ते नमः शान्ति ब्रह्मस्वरूपाय भवदुःख हराय च शान्ति ब्रह्मस्वरूपाय भवदुःख हराय च तुकाराम तुकाराम तुकारामेति यो वदे तुकाराम तुकाराम तुकारामेति यो वदे नित्यस्मरणमात्रेण यमराजोऽपि बिभ्यति नित्यस्मरणमात्रेण यमराजोऽपि बिभ्यति विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विस्तृतं विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विस्तृतम् ईशान चरण सानिध्यात् जीवा मुक्ता भवन्ति ईशान चरण सानिध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदान परायणं साखरे वंशविख्यातं ज्ञानदान परायणं विनायकं गुरुं वन्दे भवन्द विमुक्तये विनायकं गुरुं वन्दे भवन्द विमुक्तये
श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानैकलक्ष्यं मुमुक्षूणां ज्ञानदानैकलक्ष्यं प्रभावती क्षेत्रनिवासिनं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं महावीर महाराज की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। ज्ञानेश्वर महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति मनुष्याकृती राघवे ख्याती केली मनुष्याकृती राघवे ख्याती केली शिळा शिखरे सागरी तारियली शिखरे सागरे तारियली तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी जळी रक्षिले निर्जीवा कागदासी जळी रक्षिले निर्जीवा कागदासी महाराज हा जन्मला मृत्यूलोकी महाराज हा जन्मला मृत्यूलोकी तुझी उपमा नाढळी इहलोकी तुझी उपमा नाढळे इहलोकी भवसिंधुसी बांधिला से तुझीनी भवसिंधुसी बांधिलासे तुझीने अनाथादिना कारणे तुकयाने अनाथादिना कारणे तुकयाने तुका भासला मानवी वेशधारी तुका भासला मानवी वेशधारी परिहालिला विग्रही निर्विकारी परिहारिला विग्रही निर्विकारी स्वये श्रीहरी व्यापको सर्व जीवा स्वये श्रीहरी व्यापको सर्व जीवा तोचितो हा परब्रह्म ठेवा तुझितो हा परब्रह्म ठेवा दया पूजिले आदरे पांडुरंगी दया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगी विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपीच केली तनु मानवी दिव्य रूपेच केली न त्यागीचे दिव्य लोकासी नेली त्यागी दिव्य लोकासी नेली ज्ञानदेव तुकाराम महाराज की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। ज्ञानेश्वर महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। न संडी अवगुण न संडी अवगुण वर में मानित से शिन 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 भोग देता करीती काई भोग देता करती काई फुटता यम दंडे डोई फुटता यम दंडे डोई दंडे रोई दंडे रोई पाप पुण्या झाला पाप पुण्या झाडा देता तेथे मोठी पीडा देता तेथे मोठी पीडा देता तेथे मोठी पीडा देता तेथे मोठी पीडा भोग देता करीती काई भोग देता करती काई फुटता यम दंडे डोई
फुटता यम दंडे डोई दंडे डोई फुटता यम दंडे डोई तुका म्हणे बोला म्हणे बोला माझ्या सिनती विठ्ठला माझ्या सिनती विठ्ठला माझ्या सिनती विठ्ठला माझ्या सिनती विठ्ठला भोग देता करीती काई भोग देता करीती काई फुटता यम दंडे डोई फुटता यम दंडे डोई फुटता यम दंडे डोई फुटता यम दंडे डोई प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्यातील देवडीकरांच्या प्रतिप्रमाणे 296व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे. बरं, जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये देवाला परिहार देतात. भगवान पांडुरंग परमात्म्याला, पांडुरंगा मला तुम्ही ज्या कामासाठी पाठविलं तर ते काम मी चोख करायलोय. ते लोक ऐकत नाहीत, त्याला मी काय करू? मी सांगण्यासाठीच आलो. एकंदर शिक्का पाठविला इहे लोका आलो म्हणे तुका मी नामाचा, मी नामधारक आहे आणि मला पाठविलेले एकंदर शिक्का आणि पाठविला इहे लोक, या लोकाला मला पाठविले बरं. आणि आलो म्हणे तो शिक्का घेऊन आलो म्हणे तुका मी नामाचा धारक, मी नामाचा धारक तो शिक्का घेऊन पांडुरंगाचा इथं आलोय. याचा अर्थ भगवान परमात्म्याने या संतांना सांगितलेलं आहे की तुम्ही जाऊन मृत्यू लोकाला सूचना करून शिकवा, असा त्यातला अर्थ आहे सरळ सरळ. मग आता तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही आम्हाला सांगितलं शिकवा म्हणून आम्ही शिकवायलो लोकायला, पण वर्मे मानित तसेच ना, त्याला वर्म लागायले ना. खरं बोललं की ते वर्मशील लागायले लोकायला, आणि मग लोकायला लागल्यामुळं लोकायला राग यायला. या काय केलं तर मंबाजीचं तुकाराम महाराजांनी सांगा बरं, काय केलं तर काही नाही. सालू मालूचं काय केलं तर काही नाही. ब्राह्मण समाजाचं त्यावेळेला काय केलं तर काही नाही. हे लोकांनी त्रास केला की नाही तुकोबारायांना? करीतच होते ते त्रास. का? ते खरं बोलत होते तुकोबाराय, आणि खरं बोलणाऱ्याचा राग येतोच. खरं बोलणाऱ्याचा राग आणि राग येतो, पण ते खरा माणूस खराच असतो, त्याला देव नाही कोण. त्याला काय देव आहे? औषध गोड असतं की कडू असतं? हा, कडू. सहसा औषधांना 99% कडू आहेत बरं. मधुर औषध नसतं सहसा, गोड असतं, तर हे कडू. मग कडू औषध असतं हो, पण औषधाची कडवटपणी अमृताची पुरवणी. औषध कडू आहे ना. कृष्ण परमात्मा म्हणाले तिथं कुठं ज्ञानेश्वरीमध्ये माऊली सांगून आली कृष्णाची होई. कृष्ण परमात्म्यानं बोलायला सुरुवात केली. अर्जुन काय म्हणला? काय देवा म्हणला? गुरु नाहतो आहे महानुभावान देव भोगतुम भय क्षमती हलो हत्वार्थ कामांस्तु गुरुनी हैव भुंजी भोगान रुधिर प्रदीक्षान न चैत दित्मो करतो गरियो. बरं काय, हे सगळे श्लोक तुम्ही वाचून पहा. अर्जुनाचं म्हणणं आहे की देवा याला मारल्यावर कसं होईल, कसं काय? हे आमचे भाऊ बिरादर आहेत, मातुरा सोसरा पोतरा शाला बंदी नसता. हे आमचे पाहुणे रावळे मामे आहेत, कोणी काके आहेत, कोणी मेहुणे आहेत, कोणी भाऊ आहेत, कोणी हे आमचे चुलते आहेत. यांना मारल्यावर मला पाप लागेल, आणि पाप लागल्यावर मग ते मी नरकाला जाईल आणि आमचं कुळ नरकाला जाईल. काय होईल? या लोकांना जर आम्ही मारलं, आमच्या भाऊ बिरादरला, ह्याच्या बाया काय नैतर न्यायचा, सगळ्याच्या आमच्या पुतण्याच्या भावाच्या बायका नवतरण्या. आणि ह्या नवतरण्या नवरे मेल्याच्या नंतर मोकार वागत्याल. पुन्हा कोणाचं म्हणणं? वाईट वागत्याल न जाणो पाऊल वाटच्या बाजूला टाकत्याल, आणि मग या आणि अनाचार करत्याल, आधम लोकांशी संसर्ग करत्याल. या आधम लोकांशी, आधम लोक म्हणजे कळे ना, नीच कुळातले लोक, त्यांच्याशी संबंध ठेवत्याला आणि त्यांच्यापासून यांना उत्पत्ती असत्याला. पुन्हा ते असं ते लेकरं होतेला ते पुन्हा, आणि मग नरकाला आम्हाला जावं लागलं. का? संकरो नरकाय उत्तमाधमी संचरती ऐसे वर्णावर्ण मिसळती. तेच समूळही उपडती जाती धर्म राहणार नाही. संकरो नरकाय व कुलज्ञानाम कुलस्य पतंती पितरो हे श्यामलुप्त पिंडोदक क्रिया.
पिंडोदक क्रिया म्हणजे वरल्या लोकांना तिळांजली द्यायची सुद्धा कोण देणार आहे? सगळं बुडून जाईल आमचं कुळ नरकाला जाईल आणि ते नरकाला गेलेलं पाप मला लागत. जबाबदार मी आहे ना, त्यांना मारणारा मी आहे, असं होऊन जाईल. त्यासाठी मला नकोच युद्ध देवा, असा अर्जुन पहिल्या अध्यायात म्हणू लागला. मग देवानं दुसऱ्या अध्यायामध्ये सांगायला सुरुवात केली. अर्जुनाचं म्हणणं आलं आधी, देव काय आधी म्हणले नाही, पण अर्जुन ज्या वेळेला बोलला की देवा शिष्यस्तेहम शाधिमाम त्वां, मी शिष्य आहे, तुम्ही माझे गुरु आहात, मला योग्य निर्णय कळत नाही, यांना मारावं की न करावं, युद्ध करावं की न करावं हे निर्णय कळत नाही. तुम्ही माझे गुरु आहात, मी शिष्य आहे, मला तुम्ही निर्णय सांगा. असा अर्जुन ज्या वेळेला म्हणाला त्यावेळेला देव म्हणले, काय बोलतोस अर्जुना? असोचानन वसोच्यस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषेचे गतासून गतासूंच नानु शोचंती पंडिताः. असं करू नये, तसं करा. मला शिकवायला म्हणले होते तर मी गपचीप बसलो, काही बोललो नाही. तुला शंकर होणार काय वन अमुकन टमुकन हे तू बोलायला. आता म्हणले मलाच धर्मशास्त्र शिकवायला तू. असं करू नये, तसं करा. असोचानन वसोच असतो, असं करू नये, तसं कर. प्रज्ञावादांश्च भाषे, ज्ञानाच्या गोष्टी बोलतोस तू. प्रज्ञानाम ज्ञान, ज्ञानाच्या गोष्टी बोलतोस. पण गतासून गतासूंच नानु शोचंती पंडिता, गेलेले आलेले विषय पंडित माणसं करत नाहीत, ते तूच करायलाच म्हणले. जाणता तरी म्हणविसी नेनवे तेन सांडिसी, शिको म्हणी तरी बोलसी भौसान्विसी, जाथन द्या लागे पिसे बघते सैरा धावे जैसे, तुझे शहाणपण तैसे दिसस. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्यावर ओव्या सांगितल्या. ते म्हणले बरं काय, भगवान परमात्मा बोलो आदरिले देवे. मग देव बोलतात कडवटपणानं. जरा देव कडवटपणानं बोलले. मग कडवटपणानं बोलले, अर्जुनाला कातावले ना. असोचानन वसोच असतो म्हणजे कातावणी, म्हणजे कातावले तरीही त्या कातावण्यामध्ये खूप दया होती. अर्जुनाचं कल्याण व्हावं अशा प्रकारची आणि स्थिती होती. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणले, हे भगवंताचं बोलणं म्हणजे औषध आहे, औषध. पण ते औषध कडू लागतं. औषधाची कडवटपणी, अमृताची पुरवणी, आहात दिशे परी गुणी प्रगट. बरोबर आहे ना? अमृताच्या आणि औषधाच्या कडवटपणात अमृताची पुरवणी आहे. हो, वरी वरी पाहता उदासे, आत ते अति सुरसे, ऐशी वाक्ये ऋषिकेशी बोलो. वरून वरून उदास, उदास म्हणजे रागातली बोलणे. काय देव बोलायला, काय कातवायले अर्जुनाला, असं वरून बोलायचं दिसतंय तुम्हाला, पण आतून फार प्रेमाचं बोलणं आहे ते. काय वरी वरी पाहता उदास आहे, पण ते आत ते अति सुरस आहे, अत्यंत गोड मधातून बोलणं आहे ते बा देवाचं. हो, पण आता हे गोड जरी असलं शिकवण्याचं, तरी कडू लागतं एवढं खरं. औषध घेताना वाकडं तिकडं तोंड होता येत की नाही, तसं आपले वडील, आपले आई आणि संत शिकवणारे हे लोक आहेत. आपल्याला शिकवणारे, व्यवहार शिकवणारे मायबाप आणि परमार्थ शिकवणारे संत. मायबाप परमार्थ शिकवित नाहीत मला, आणि शिकविल जे मायबाप परमार्थ शिकवित असतील असं कोणी म्हणेल तर त्याला संत म्हणा. ते संतच असतो मायबाप. लक्षात आलं की नाही? बाप बिन माय बी संत असले तर परमार्थ शिकविते. संत नसले तर मायबाप परमार्थ शिकवू शकत नाही. त्यांना शिकवायचं, कारण काय, त्यांच्याकडे परमार्थच नाही तर शिकवितील तुम्हाला काय? मग ते काय शिकवितील? व्यवहार. काय शिकवितील मायबाप? असं करू नये तर नामदेव राहायला व्यवहार शिकवू लागले की त्यांचे आई वडील. लोकाचे ते पोरे संसार करीती, आमुशी फजिती केली नाम्या. काय नाम्या, लोकाचे पोरं किती संसार चांगला, किती वाडे बांधायले, किती कमवायले, किती काय करायले, आणि तू असा कमून येड्याने वागा असे मायबाप शिकू लागले. पण संसार शिकू लागले का परमार्थ नामदेव राहायला? मायबाप संसार, मायबापे शिकविती आणि लोभाकारणी पाळी. बघा तुकाराम महाराज बोलणं खरं आहे की नाही? आपला लोभ असते महाराज, पोरायला लावून द्यायचं शेताला, आपण बसलो मौज मजा करता येते, त्याला शिकविलं म्हणजे. बरोबर आहे की नाही? पोरायला ना त्याला लावून द्यायचं, मस्त व्यवस्थित संसारात लावून द्यायचं. आऊत काठी बैल बसत यांना घेते, बायको करून दिली, बघा तुमचे तुम्ही, मालकी आपल्याकडं कासरा आणि भाड्याची बैल पोरं.
पोरं कोण? आताचे पोरं हुशार आहेत, समजून ऐकत नाहीत मला सोडा. आता माल कमी तेच सगळं तुम्ही झाले गडी. आता जा बाबा शेताला गाय घेऊन गाय सोडा, मी सोन पेटावून येतो. मग तार गाय बोलते आणि हे पोरग सोन पेटावून येते. चालू आहे आता हे नाही. आता पोरच मजा करायचे सोडून द्या. पण पहिले बापा असा सोड घेत होते, मला लय काम लावायचे आणि मौज मजा करायचे. हे बरोबर नाही. हो संसार पण कधी पारमा जा पारा पोरावर पारावर. अरे कार्यक्रम आहे आज देवाचं हे बघ आणि भगवंताची जयंती आहे, कृष्ण जयंती, इथं घरी काय बसला तू? असं कधी कोणता बाप म्हणला का? हां नको जाऊ देवळात. बाप शिकवितेत म्हणले पोरायला. तुकारामाला म्हणले बाप शिकवितेत पोरायला, नको जाऊ देऊ. हां ते बैसले असे विवशी म्हणले तू जाऊ नको देवळात, पोरा देवळात जाऊ नको. असे शिकविणारे माय बाप महाराज बांधून या देती या महाराज, बांधून या देती. हां म्हणून त्या मायबापाला काय म्हणले? मांजर का बोका म्हणले. मायबापे दिवशी सरपीन का बोका. हो सरपीन का बोका. माय कोण? सरपीन आणि बाप कोण? बोका. उपमा दिली आपल्याला. आपल्या पोराला संसार शिकवून त्याला नादाला संसाराच्या लावायचं आणि आपण मोकळं चैन करायची. असे जे मायबाप आहेत ना, ते मायबाप नसून माय कोण आहे तर सरपीन आणि बाप कोण आहे तर बोका. सरपण सरपीन. सरप पिले खात नाही, पिले खाती ती सरपीन. हो ना. सर्प पिले विताची खायन वाचली कोण माय. तुकाराम महाराज म्हणले गाठ्यामध्ये हे सरपीन अंडे देते, ते पिले पिले निघाले बाबा. त्याच्यातून एखाद दुसरं वाच. ते भगवंताची सृष्टीतला नियम आहे बाबा. काय ते ईश्वराची लीला आहे म्हणा. नाही तर किती उतारा झाला असता कोणाचा. त्याला तर शेकड्यांशी होती पिली. भलते पिले एक एक अंड्या 4-4 ती असते जाऊन येऊन. ते सर्प पण ती खाती आहे, तिला भूक लागते. तिला हाना तुला लाथ हानीत नाही, पण ती माशा घालायची. ते खातं. ती सरपीन पिले खाती, त्याला भूक लागते. काय जळती कोणाला ती खाऊन. आणि कुठं तरी एखाद दुसरं वाचत. त्याला काय चारा पाणी करीत नाही सरपीन. जन्म दिला चारा पाणी घालण्याचं तिच्याकडे जबाबदारी बी नाही. कसं जगायचे तुमची तुम्ही जगा, ते देवच जगित व्हा त्यांना कसं जगित. पण कधी तिनं चारा आणून घातलाय म्हणून समजूच नका. पाकरीन चारा घालती पिले राजात पक्षी आहे. पण हे सरपीनच नाही तसं. ती जन्म देती, हाती खाती. उरले एखादं दुसरं चुकून बघून ते राहतात. ते राहिलेले जगतात आपापल्या परीनं. देव जगविले त्यांना. कसं जगविते ती त्यांच्या पण ते असा असतं. मग सरपीन पिले खाती आणि बोकाय पिले खाती. मांजराच्या जातीत मादी पिले खात नाही, नर पिले खात. का ते बाप आहे बोक्या ते पिल्याच्या, पण ते खाते. मग ती उपमा बापाची माईची कोणाला दिली? माई बापाला उपमा कोणाची? सरपिनीची बोक्याची दिली. का दिली? की आपल्या लेकराला आपण मोहामध्ये गुंतवून त्या लेकराचं वाटोळं करायचं, नियमाच्या तावडीत द्यायचं. त्याला कधीच आचार शिकवायचा नाही. परमार्थ शिकविला तर पोरगा आचार संपन्न होतं ना. पण आचार संपन्न होतंय पण शेतातलं काम बुडतंय ना. मंदिराकडे गेल्यावर, भजनाला गेल्यावर, इकडे गेल्यावर, तिकडे गेल्यावर शेतातलं काम बुडल. म्हणून त्याला तिकडं जाऊ देत नाहीत. त्यांना तिकडं संसार शिकवितात. संसार शिकवितात मायबाप. पण ते संसारातलं शिकवित असतानाही त्या पोराला राग येतो की नाही? काय पोरगा आउटर बनलं काय ना, आउटर बनू देऊ नये. वाईट बनल्यापेक्षा मग चांगलं बनवावं, पारमार्थिक बनवावं. हे खरं आहे. नका पारमार्थिक बनवू, पण शुद्ध व्यवहार तरी करावा त्यानं. शुद्ध आणि शुद्ध व्यवहार करावा असं बऱ्याच मायबापाला वाटतं. चांगला व्यवहार करावा, चांगला व्यवहार करावा. पण त्याच्यामध्ये येणं केनं प्रकारे कमवावं आणि लोकांचं लोबाडून आणलं तरी हरकत नाही. पण असे म्हणत नाहीत की लोकांच्या शेतातले वाळक आणू नको बघ, आणले तुम्ही तुला मारेल, तारण करील. असे मायबाप संस्कार शिकविणारे असावे. आणि जर असे परमार्थ शिकविणारे, निक्का व्यवहार शिकविणारे मायबाप असतील तर समजावं संतच आहेत ते माणसं नाही आहेत. कोण आहेत ते? म्हणजे खरा तर व्यवहार शिकवितात ते मायबाप, परमार्थ शिकवितात ते संत. पण शिकवाय गेल्यावर समोरच्याला राग येतो. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात हे वागण्याच्या चुका तर सोडित नाहीत.
लोक, आणि वर्म काढले म्हणजे त्यांची चूक काढली की राग येतो. नसंडी अवगुण वर्मे मानी तसे वर्मा सीन मानते, राग येते. काय करावं देवा? तुकाराम मला देवापाशीच पर्याय बोलायले, देवा काय करावं? हे ऐकत नाहीत लोक. मग काय अवगुण? उदाहरणार्थ मांस खाणं अवगुण की गुण? दारू पिणं, दुसऱ्याच्या लबाल्या करणं, होय बाळू? बरोबर आहे ना? आपल्या वागण्यात किती चुका आहेत, कितीतरी आपण वाईट वागतो की हो, किती अवगुण आहे. मला वाटतं आपल्याकडे जास्त अवगुणच आहे. गुण हे सर्वनाम पद आहे, आणि बरं काय, आणि स उपसर्ग आहे. आणि उपसर्गानं धातू अर्थ बदला. उपसर्गे न धातू अर्थ बदला अन्यत्र. उपसर्गामुळे धातूचा अर्थ बदलत असतो. गुण अवगुण, त्याला अव लागलं, अवचा उपसर्ग लागला, अर्थ बदलला. गुण सद्गुण, सद हे उपसर्ग लागला, अर्थ गुणाला. मग आपल्याकडं अवगुण आहेत की सद्गुण आहे? थोडे तरी सद्गुण आहेत ना, असतात ना का नाही? प्रत्येक माणसात काहीतरी गुण चांगला असतो, नाही असं नाही. काही काही माणसं पिदारी असतात, पण एखाद्या आल्या गेल्याची दयामया करतात, जीव घालतात, चहा पाजतात, खर्चिक असतात, खूप चांगलं करतात ते. बरं, त्यांना व्यसन पेण्याचं असतं, ते पेतात, दररोजच पेतात. त्यांना पेणं हे एक प्रकारच्या वळणी पडलेले चहा करतं. उठलं की चहा पित नाहीत, काय लोक दारू पितात. पण काय काय त्यांच्यात एक एखादा विशेष गुण असतो, ते म्हणजे आल्या गेल्याची वर्दळ सोसणं, हे करणं, ते करणं, आवड करणं, भाकर तुकडा देणं, हे ते काही काही गुण त्याच्यात थोडासा चांगला असतो. पण आपल्याकडं सद्गुण थोडे असले तरी कोणात कमी जास्त थोडे, पण अवगुण जास्त. हो, अवगुण जास्त आहे. मग ते अवगुण सगळे जावेतच. आणि अवगुण हे कार्य रजोगुणाचं आणि तमोगुणाचं. कोण्या गुणांचं आहे? कारण काय, जगामध्ये 5 भूत आणि त्रिगुण याशिवाय वस्तू नाही. हे जग आहे ना सगळं, या जगामध्ये 5 आणि 3 8 वस्तू आहेत. किती? 8 वस्तूचं जगत आहे. नवी वस्तूच नाही जगामध्ये. नवी वस्तू जगातच नाही. ती जगाच्या वेगळी आहे, ते जगाच्या वेगळी, ती जगात नाही. पण 8 वस्तू जगात मात्र ठसून भरलेल्या आहेत. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश हे पंचमहाभूत. आणि त्याच्या संगतीत त्रिगुण, रजोगुण, तमोगुण, आणि ही प्रकृती आहे. प्रकृती म्हणजे माया. ही माझी परम प्रकृती पार्था आहे, ही प्रकृती. बरं, हां, तिलाच म्हणायचं माया. तिलाच दुसरं एक नाव आलं अविद्या. असे नावं वेगळे वेगळे जरी येत असले, ही प्रकृती आहे. 10 प्रकृती म्हणतात. 8 प्रकाराने ही भरलेली आहे प्रकृती. आणि ही प्रकृती म्हणजे माया, आणि हीच माया नटलेली आहे. हे सगळं दिसायला ती माया नटलेली. लक्षात आलं की नाही? काय जगामध्ये गाय असो, बैल असो, काय असो, कोणती वस्तू कोणती असो, पण ते महाभूतन त्रिगुणाशिवाय दुसरी काय कशानं बनलेली आहे? इतक्यानंच बनले. मग ज्यात विशेषत्वानं रजगुण आहे, तमगुण आहे, अवगुण, आणि प्रामुख्यानं सत्वगुण आहे, सद्गुण आहे. लक्षात आलं? हां, हे रजाचं तमाचं कार्य आहे अवगुणाचं. दारू प्यावं वाटणं, मांस खावं वाटणं. हो, कोणती प्रकृती ही? तामस प्रकृती की सात्विक प्रकृती की राजस प्रकृती आहे? तामस प्रकृती आहे. दारू प्यावं वाटते, मांस खावं वाटतं. मांस खाल्ल्याशिवाय करमत नाही. हो, आता अन्नासारखं सोन्यासारखं अन्न देवानं दिलं आहे आपल्याला. दिलं आहे की नाही? किती अन्न चांगलं आहे आपल्याला दिलेलं. पण ते अन्न आपल्यासाठी खरं तर शाकाहार आहे ना, मांसाहार नाही. मनुष्य जन्माचा मांसाहार करणारे ते प्राणी व्याघ्र सिंहाधिक आहे. वाघ, सिंह, कुत्रे, खेकडी, मुंगसं,
काही असे काय सर्प मांजरा हे सगळे मांसाहारी खरे तर हे शाकाहारी नाही. आणि वाघ तर चुकून बी शाखा खात नाही. मांजरा तरी शाकाहारी और मांसाहारी. कुत्रे मांजरं शाकाहारी मांसाहारी आहेत. त्याला दोन्ही जमते म्हणा की मांजरीला दोन्ही जमते. पण व्याघ्रसिंहाला काहीच जमत नाही. यातलं काहीच जमत नाही. कारण तर कोणता आंबा खाईल म्हणताल वाघ काय जाम खाईल काय नाही जमत. त्याला भाकर खाईल काही नाही जमत. त्याला एकच जमते मांस खाणार होऊ शकतो. म्हणजे तमोगुणामुळे जन्म मिळाला. यांच्यात पूर्णपणे कोणता गुण आहे? तमोगुण आहे. हां, आणि तमोगुणी माणसाला पुढचा जन्म असा होतो. अवगुण कोणते आहेत? तर तमोगुणानं सत्वगुणानं अवगुण माणसात तयार होतात. आणि ती झालेले अवगुण लक्षात आला तसा 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 पुढचा जन्म माणसाला प्राप्त होतो. एक लक्षात ठेवा. तमोगुणात जर माणूस मेला, असुरी संपत्तीत माणूस मेला, तर पुढा त्याला जन्म व्याघ्रसिंहादी आडवे करू नये. स्वतः देवच म्हणाली कृष्ण परमात्मा, अर्जुना कासे आहे असुर संपत्ती पोषिती वाऊर जिया दिदले घोर पत नाही. आहाराची नावे तृणही देत नुगवे ऐसे व्याघ्र वृष्टिक आडवे करू नये. देव काय म्हणले? तमोगुणी माणसाला मी जन्म कोणता देतो? आहाराचे नावे तर तृणही देत नु. ढिगभर गवत आहे जंगलात. जंगला आहे ना, ढिगभर गवत आहे. ढिगभर लागल तेवढे गवत आहे. ह्या मांड्या इतकरी गवत आहे. ह्या गाईला आनंद आहे, बैलाला आनंद आहे ते गवत पाहिजे. बरोबर आहे ना? वाघ सिंह जर इथं आला, एवढ्याला गवत आहे, काय उपयोग? काय आहाराची नावे तृणही देतो न गवे. अरे गवत उपयोगाला येत नाही त्यांच्या. ऐके व्याघ्रवृष्टी काढवे करून घेत. महिना महिना उपास, पोटाला भूक लागते, समोर गवत असते, फळमुळं काही असतील, पण त्याचा आहार नाही ना ते. मग खायला मांस लागते. मांस महिना महिना एका वेळेस मिळत नाही, 2-2 महिने मिळत नाही. उपाशी राहावं लागतं त्या वाघ सिंहाला. आणि मग कधीतरी एका वेळेस मिळलं की मग ते ताव देतो आणि खूप खूप खातो. काय हे कशामुळे जन्म मिळाला? अवगुणानं वागला म्हणून सांगतेच ना संत. अरे तुम्हाला असे जर वाईट वागताल, अवगुणात वागताल, तर कोणे गाढव कुत्रा. पुढच्या जन्मात तुम्हाला गाढव कुत्रं व्हावं लागेल. तुकाराम महाराज बोंबलून सांगते. ज्ञानोबा आहे संत हे सगळे सांगतात तुम्हाला गाढवाच्या जन्माला, कुत्र्याच्या जन्माला जावं लागेल. मग काय उपयोग आहे? मनुष्यासारखा जन्म मिळाला सोन्यासारखा, आणि ते पुन्हा तुम्हाला मिळणार नाही. हां ये गा. हां, मनुष्य देहाचा तागा घेऊन वृष्टी पैगा. हा हो तागा. हो हां, मग ते मनुष्य देहाची पदवी हिरून घेतो. म्हणजे पुन्हा माणसाच्या जन्माला देव घालीत नाही आपल्याला. मग आपल्याला घालते वाघ सिंह कोणते पशु पक्षी नाना प्रकारचे तऱ्हेचे जन्म मिळतात. असं होऊन जातं. त्यासाठी अवगुण टाकून द्यायला पाहिजे माणसानं. हे वाईट मनुष्य जन्माला चोऱ्या करणं, वाईट वागणं, गुन्हा करणं, लोकांच्या शेतात आवतं घालणं, लोकाचा पैसा केवढाही पडला असला तर हात लावण्याची प्रवृत्ती होऊ नये माणसं. काहीच नाही. कोणाचंही असो तिथं तिथंच ठेवून द्यायचं. कोणी नव्हतं आणि मी आणलं. ते पडलं होतं तिथं कोणी नव्हतं, मग मी म्हणलं की कोणाचंही पडलं घ्यावं. धंदा चोरी झाली ना अर्धी बोंबलायला. काय झाली? पडलेलं गौसर्याला घेणं सुद्धा अर्धी चोरी असं शास्त्र सांगते महाराज. पडलेलं रस्त्याला सुद्धा लोकांचं ते लोकांचं. आपलं आहे का ते? नाही. मग आपलं नाही तर दुसऱ्याच्या वस्तू आपला अधिकार नाही. हे अवगुण आहेत आपल्या. एकही दोन गुण खासती हां एक धरी उन्नती. हो ते तैसियाची कोती वृत्ती जीवाची. हो वृत्ती ऐसे मन धरिती. हो मन ऐसे क्रिया करीती. हां केलिया ऐसे वरिती मरोनी देह. हां केल्यानुरूप होती मरोनी देह. हां बीज मोडे झाड होय. हो बीज मोडे झाड होय. झाड मोडे बीज समाये. हां झाड मोडे बीजी सामावे. ऐशेनी कोटी कल्प जाये परी जातीनं नाचे. वा वा ऐसे कोणीने नाही ऐसे कोणी एक जन्म जावे पण जातीनं नाचे. बरोबर आहे बरोबर. अशा कोट्यवधी जन्म नाथरावण चांगल्यावर नाथराव वाचतेच हो पण बरं. हो
नाही, ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय लक्षात येते. अलीकडे वसाला येत असेल तर अलीकडे या, जागा आहे ना. हा, वाद आले हो. काय करावं, ते पणाला काढायचे राहिले हो, ते सगळं झालं. या ते माधवरावचा उपकार आहे का? तुम्ही जे आता आपण खरं तर उपकार कोणाचा आहे? माधवराव शिरोडकरांचा उपकार आहे महाराज. खरं बोलायचे त्यानेच ते काम धरले. म्हणले महाराज इथं आम्ही काय ते लल्ला बांधित होता ते हिरवं कापड नाही का ते मॅट, उन्हात असायचं, मग इकडून बांधायचं, आम्ही त्या खात्याला होतो. ते काय बरोबर वाऱ्यानं जातं, भाला रवायचा एक असा उभा करायचा, ते वाऱ्यानं हालत होतं, काही पडत होतं काही. आणि मग ते प्रवचन एकाच्या प्रवचनाची गोष्ट आहे. ऊन खूप असायचं, त्या उन्हासाठी आम्ही थोडी सावली करायची, ते टिकायची नाही. पावसात तर काय नाही हो, पावसात तर लई फजिती असं होऊ लागलं. ते मनात आधी ठरलं होतं तट्ट्यायचं, तट्टे टाकणे, बांबू टाकणे. मग त्यानं विचार केला महाराज बांबूला खूप पैसे लागायचे, त्यापेक्षा पसरून ते टाकलं आणखी चांगल्याला एवढे नाही. जे असेही जे अवगुण आहे ते अवगुण आपण टाकून नाही जर दिले तर कोडी एक जन्म जावो परी जातील नाच. आंब्यापासून कोईपासून झाड मोडे बीजी सामावे ना, बीज मोडे झाड होय, झाड मोडे बीजी सामावे ना, बरोबर आहे ना. कधी नसतं जाती नसतं झाले का सारखं. तसं मग पुन्हा जन्म पुन्हा मरण, पुन्हा जन्म पुन्हा मरण, तशी गती आपली. हे जर जन्म चुकला, जर नाही मुक्त झाले तुम्ही, मोक्ष नाही मिळविला, तर तुम्हाला तीच गती होणार, निश्चित होणार. कळलं? बरं, पुन्हा मोजून तोडून म्हणून मनुष्याचा जन्म मिळणं फार कठीण आहे, मिळत नसतंय. अवगुण नाही टाकले तर पुढे आहे पुसता, पुढे आहे आपला बाप आहे, पुढे पातके करिता, पुढे आहे पुसता. काय उत्तर देता होशील तू, अनेक यातना यम करविल, कोण सोडविल ते तुझला. बरोबर आहे ना. पाप केले की पुढे पुसणारा बाप आहे आपल्याला, त्याचं नाव यम. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात ना काय की भोग देता करीती काही, फुटता यमदंडे डोसके फोडील यम डोसके. यादीनं मारते कोण? यम. हे मारतंय, थोडीच नाही महाराज ते. म्हणून हे जे अवगुण आहेत आपल्यातले अवगुण कोणतेही वागण्याचे आपण टाकून दिले पाहिजे, अवगुण नाही ठेवले पाहिजे. आणि अवगुण जर नाही टाकले तर काय. म्हणून न संत, आणि मग संत त्याच्यासाठी आपले अवगुण काढण्यासाठी महाराज जिद्दीपणे आपल्याला निर्मळ करण्याचं कार्य संत करतो, आणि मेल्यावर निर्मळ करण्याचं कार्य यम करतो. यम दयाळू आहे. तुम्हाला वाटतं निष्ठुर नाही. आपलं झालेलं पाप इथं धरती घेऊन फेडून घेते ना, धरती 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 घ्यायची आणि पाप फेडून घ्यायची. मग पाप फेडल्यावर आपण निर्मळ होणार, बरोबर आहे ना. कळलं? म्हणजे मेल्यावर यम, नित्यपणी संत. हे दोन विचारणारे आहेत आपल्याला. ते म्हणतात जन्माला तू आलास कशात, संत म्हणतात जन्माला तू आलास कशात, आणि यम म्हणते जन्माला गेलतास कशात. ते गेलतास कशासाठी विचारते कोण? यम. आणि महात्मे काय विचारतात? आलास कशासाठी. बरोबर आहे ना. जन्मा एवढी काय केले तो मुद्दल गमाविले. कोणी विचारलं हे सांगता येईल. तो जन्माला आला, मावशी जन्माला काय केलं, मुद्दल गमविलं. आणि मेल्यावर विचारतं यम, मृत्यू लोकाला गेलतात, मनुष्य झालतास तू, मग काय केलं, काय तुझ्या हातानं अन्नदान झालं, काय परमार्थ केलास तू, काय भजन केलं का, चिंतन केलं का, कधी कधी भिकाराव दाराला आला तर कधी वाढलं का त्याला नाही. महाराज असे हे अवगुण आपण टाकावेत अशी संतांची इच्छा आहे. आणि संत सांगतात, शिकवितात, पण आपण ते अवगुण टाकीत, आणि अवगुण टाकीत नाहीत. उलटे अवगुणातला जर काढले अवगुण हे तुमच्यातला दोष आहे. तुम्ही असं वागू नका. जर असं म्हणलं कोणला तर त्याचा राग आल्याशिवाय. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात न संडी अवगुण वर्मे मानितसे सिन,
पण भोग देता करीती काही. उद्या हे झालेल्या घटना घडलेले पाप, त्या पापाची जर ती यम घेईल तिथं भोग द्यावं लागेल तुम्हाला. रानरंडी करणाऱ्या माणसाला भोग आहे. लोखंडाचा खांबतात, याला कर्मविपाक म्हणतात. आणि हे पाहायचं असेल तर नाशिकेत ग्रंथ तुम्हाला कालच म्हणत होते, काढले होते काल. आदो पुत्रा पाश्चात भार्या, आदो पुत्रा पश्चात हा त्या उद्धारा काळ सांग ते म्हणजे वा मला आधी पोरग आणि पुन्हा बायको कशी काय, हे तसंच आहे. म्हणजे तुम्हाला त्याचं भविष्य तुमचं तसं आहे. आदो पुत्रा आणि पाश्चात भारी भारी. आणि ते झालं. त्या उद्धारा करा काम गवळ लावतात आणि त्यांनी ते वेद फुलात टाकलं. ते फुल वाहत नदीने. आणि तिथं त्या नाशिकेचा ती आई आंघोळ करायला आली. आणि तिनं ते आंघोळ करता करता फुल वाहत आलं म्हणून त्याचा वास घेतला की त्याच्यातून शुक्रजंतू गेला नाकात. लक्षात आलं. नाशिकातून गेलं ते नाकातून ते, म्हणून त्याचं नाव पडलं त्या पोराचं नाशिक. आणि त्या बापा त्या सेवेत चुकलं थोडंसं. त्याला पाहिजे होते काही पूजेचं साहित्य. आपण पूजा करायची ना त्याचं काही साहित्य पाहिजे होतं त्याला म्हणतात निर्माण. आणि ते आणण्यात थोडंसं लेट झालं पोरगं. मग बापानं राग शाप दिला त्याला, तू झालं कृष्ण त्या पोराला की तो यमपुरीला जाशील. कुठे जाशील? यमपुरी. आता इतकं पुण्यवान पोरग, तपस्व्याचं पोरग, तपस्वी पोरग बी, पण त्याला बापाचा शाप असल्यामुळं दैवगतीने कुठं जावं लागलं? यमपुरीला. आता पुण्यवानाला यमपुरीला काय काय पुण्यवानाला धरती घेत नाही. पंडुराजाला कुठे गेलते मेल्यावर? पंडुरात कुठे गेलते? यमपुरीला गेलते की यमपुरीतच होती. पण त्याला मारहाण होती का? नव्हती. होती? नव्हती. मारहाण केली नाही पंडुराजाला. का? पंडुराजानं नवतरपणाचा संसार सोडलाय. किन्नम नावाच्या ऋषी नाही काय, हरणाबरोबर ते किन्नम ऋषी हरण होऊन त्यांची पत्नी हरणी होऊन आणि ते समागम करीत होते. आणि जंगलात शिकार करण्यासाठी राजा पंडू गेला होता. ते आव चुकून बाण मारला त्या हरणाला. आणि झोपीतलं मारू नये, दुःस्थित मारू नये, आणि काम सेवन करीत असणाऱ्याला जेवत असताना नियम आहेत बरं. आपला शत्रू आहे आणि जेवण करायला आहे. जेवण करता करता त्याला मारणं बरोबर नाही. दुःस्थित मारणं बरोबर नाही. झोपीत मारणं बरोबर नाही. आणि समागम करताना म्हणून तो कोणतंही लागावळ, हे सर्प असो, पाखरं असो, काही असो, ते ज्या टायमाला आणि मैथून करतात त्यावेळेस तुम्ही मारायचं हा नियम आहे. हे नियम आहे. म्हणून तर ते वाल्मिकानं सुद्धा शाप दिलेला आहे ना, वाल्मिक ऋषींनी. कोणला? नाही, पारध्याला शाप दिला आहे. आणि त्या शापातून रामायण तयार, तिथून रामायणाची रचना झाली ना. क्रोंची तमसा नदी आहे. अयोध्येची आली लागली होती का आपल्याला? का नाही? तुम्हाला झोपीत गेली आता. तुम्ही काय जेवलं की झोपायचं? गाड्या झोपायच्या बऱ्या आहेत ना. झोपायच्या गाड्या बऱ्या वाटतात नाही का? आपण त्या मार्ग आलोच नाही. तमसा नदी गवा तिकडून गेलोच नाही. कोण तिकडून गेलो नाही. नेपाळ आलो तिकडून यावेळी घेऊन पलीकडे गेलो. तिकडून आलोच नाही. तिकडून यायला पाहिजे म्हणून लागत होतं बघा. ते प्रयागराजला त्यांना लागते. हां, त्या मार्गाने आपण आलोच नाही. बरं जाऊ द्या. त्याच्या अगोदर आम्ही गेलतोच ना. तुम्ही गेला असताना आम्हाला नाही मिळालं ते. कमा इथून बऱ्या गोण्या गेलतोच ना. येऊ तमसा नदी लागते. त्या तमसा नदीच्या काठावर आश्रम होता वाल्मिकाला. आणि वाल्मिकांना नारदानं वाल्मिकाला सांगितलं होतं तुझ्या मुखातून रामायण होईल म्हणून. त्या तमसा नदीच्या काठावर आश्रम. आणि तिथं ते क्रोंची पाखरू आणि क्रोंची त्याची पत्नी, हे दोघं जण ते समागम करू लागले. क्रोंचे पाखरू क्रोंची बरोबर समागम मैथून करू लागलं. एवढ्यात पारध्यानं बघितलं की त्याला ते संधी सापडली. आता खरं तर समागम करताना मारायला पाहिजे होतं. पारध्याला एवढं ज्ञान आहे का? पारधी म्हणजे पारधी. त्याला काय त्यानं हाणला बाण आणि त्या नराला लागला आणि नर उलथून पडला.
आणि ती मेला. मग ती क्रोंची आरडू लागली. ती पाखरं एक जोड्यातलं पाखरू एक ते आरडू लागले. तर मग वाल्मिकानं पाहिलं. वाल्मिकाच्या मुखातून शापवाणी प्रसवली. तिथून रामायण सुरुवात आहे बरं. शापवाणी प्रसवली. यत क्रोंच म्हणजे काय, मानिषाद त्वमगम प्रतिष्ठा यत क्रोंच मिथुना किमवदी काममुळी. हे अनुष्टुप छंद त्यांच्या मुखातून जन्माला. संस्कृत श्लोक अनुष्टुप आहे आणि हे मुखातून जन्माला. ते म्हणले पारध्या तुझी प्रतिष्ठा सगळी गमवून टाकलीस तू मूर्खा, हा भोगावं लागेल. अरे मिथून करू लागले क्रोंचन क्रोंची. का मारलंस त्यांना? काम मोहितम, काम मोहित होते ते, त्यांना तो मारलंस. राग आला महाराज वाल्मिकाला, शाप दिला वाल्मिकी. तिथून पुढे पुन्हा रामायणाची रचना आहे. पहिला श्लोक आहे रामायणाचा सुरुवातीचा पहिला श्लोक. म्हणजे काम मोहित राजा पंडून काम मोहित हारणीला मार. तर त्यांनी शाप दिला, तू असा पत्नीबरोबर समागम करताना मरून झालं. लग्न झालं ते 2 बायकाबरोबर सगळं झालं, तर लेकरं बाळ नव्हतंच. आणि शाप झाला ऋषीचा, किंदम ऋषीचा. मग संसार सोडलाच त्यांनी. काही दिवस राज्य केलं तर लग्न होस तर बायका हे ते मिळूस तर, पण पुन्हा संसार सोडला. काय करायचं मग? उगं परमार्थ करावा आणि जीवन कंठावं, जा हिमालयावर असा निश्चय केला. हस्तिनापूर जवळच आहे बरं काय. हरिद्वारच्या अलीकडून दिल्लीच्या पलीकडून हस्तिनापूर आहे. पहिल्यांदा गेलतोच ना हस्तिनापूर. आणि तिथून राजा गेला पंडू कुठं हिमालयावर. तिथून उत्तराखंड. पहिलं उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश एकच होतं. त्याच्यात राजवटीतलं ते डोंगरबी. ते गेला डोंगराकडे. त्या बाया म्हणल्या, बायानं घात करतात हो. बाया म्हणल्या तुम्ही चाललात म्हणल्या तपश्चर्या करायला, आता आम्ही तरी काय घरी करणार. मग काय संसार आम्हाला आता विधवा झालोत ना आम्ही. तर तुम्ही जित्ता असून वैधव्याचं जगणं आहे की, त्यापेक्षा संग येऊन सेवा तरी करतो ना. आम्हाला मैथुनाची गरज नाही, पण तुमच्या सेवेचा अधिकार आहे. मग सेवा करण्याची संधी द्या आणि संघ येऊ द्या. संघ गेल्या आणि तिथं मादरीवर बोलून ते काटा निघाला सोडा. पण तपश्चर्याच केली ना पंडून पुन्हा हिमालयावर. तिथं नाव आहे आता त्या जिथं पंडून तपश्चर्या केली त्या ठिकाणीचं नाव आहे पांडुकेश्वर. काय कुठं नाही, पण मंदिर नाही वागा. तिथं जाणूच होत नाही आपलं. बाजूला लागते. फाटा दाखविते, फाटा दाखविते. तिथं गरम पाण्याचा एक झरा आहे. जसं गौरी कुंडाला आहे त्या ठिकाणी झरे बघ हिमालयात. एक झरा गरम कुंड आहे गौरी कुंड, यमुनोत्री बरोबर आहे ना, आणि बद्रीनारायण आणि पांडुके चारही ठिकाणी झरे गरम पाण्याची झरे. पांडुकेश्वर म्हणजे महादेव स्थापन केला पंडूराजाने आणि तिथं भक्ती केली महादेवाची. त्याचं नाव काय पांडुकेश्वर. आणि तिथं राहायला ते पंडूराजा. तिथं गरम पाण्याचा झरा आहे, कडक पाणी तिथं. तर ते पांडुकेश्वर. मग पंडूराजानं काहीच पाप न केल्यामुळं मेला. आणि मेल्यावर कुठे गेला? यमपुरीला. मग यमलोकात गेला तरी पण त्या धडती होती का? पण बघायला मिळत होतं ना ते आरडाओरडा. का? पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही आनंदानं बसा. काय कितीही पोलीस स्टेशन चांगलं आहे ना, आनंदानं बसा. काय उपयोग आहे त्या पोलीस स्टेशन? येणार लोक मारत येतं आणि ते ओरडा ओरडा आरडा बघू वाटते का? ते दयाळू माणसाला बघू वाटत नाही ते. तसं यमपुरीत काय राहणं चांगलं नाही आहे. हे पंडूराजाच्या नशिबाला आलतं. पण त्यांनी त्या नारदाला सांगून पुन्हा वरलं पुण्य करायला राजस्व यज्ञ करायला लावला आणि वर गेली स्वर्गाला. ती बाजू वेगळी. पण जावं लागतं यमपुरीमध्ये. कोणता पुण्यवान जरी असले तरी आता जास्त पुण्य असेल तर मग त्याच्यावर वरला रोख मिळतो. हे ठरलेलं. हे नाशिक आहेत बरं काय, त्याच्यावर जोडणं नाही. रानरंडी करणाऱ्या माणसाला कोणता मग म्हणजे त्याचा झाडा कसा घेतात ते म्हणजे लोखंडाचा खांब तापवायचा. लोखंडाचा खांब आणि खूप तापवायचा, खूप खूप. आणि त्याला म्हणायचं आलिंगन दे. बरंच स्त्रीला तो आलिंगन देत होतास ना, मग त्या लोखंडाच्या खांबाला आलिंगन दे. आता त्या तापलेल्या खांबाला आलिंगन दे वाटते काय? बघा तुम्ही गाथ्यामध्ये वर्णन आहे. हां, तुकाराम महाराज म्हणले अशी पत्रवणी हिंडवी ती तलवारीच्या धारेवर हिंड. आणि बरोबर आहे ना, काय काय रवलेल्या तलवारी
आणि त्या रवलेल्या तलवारी त्याच्यावर चालायला होतात बिनबुटात. कोण कसं चलावं सांगा. करणं गेलं की मारतात, मागून ठोकतात. ते जसं जसं त्याचं पाप आणि नरकाचे नाव आहेत 28. त्या 28 नरकात कोणत्या पापानं कोणता नरक, कोणत्या पापानं कोणता नरक, भागवतात 28 नरकाचं वर्णन आले. त्याचे नावं सुद्धा आलेले, सगळे नावं, सगळ्या नरकाचे नाव आले. हां, त्याच्यातला एक नरक आहे अंधत्तम मिश्र. सगळ्या नरकात नरक ओरिजिनल आहे, अंधत्तम मिश्र. काय नाव त्याचं? अंधत्तम मिश्र. सगळ्यातला ओरिजिनल नरक आहे. तिथं गेल्यावर सूर्याचे डोळे आंधळे होतेत म्हणे. हे सूर्य जर गेला तिथं तर त्याचेही डोळे काय होतेत? आंधळे होतेत. असा एक नरक आहे. टाइम झाला. त्याचं नाव आहे अंधत्तम मिश्र. असे नाना प्रकारचे नरक, नाना प्रकारच्या पाप्यांना आपापल्या पापाप्रमाणे ते यम धरती घेतो. मग तुकाराम महाराज म्हणतात, धारा देता करीती काय. आज आमचं नाही ऐकलं, आमच्या बोलण्याचा राग तुम्ही धरला, संतांच्या बोलण्याचा, बरं संतांच्या बोलण्याचा आज राग धरला, ते धरती घेताना करीती काही. काय करणार तुम्ही? काय करणार? आणि फुटता यमदंडे डोई. तुमचे डोसके यमाच्या दंड्यानं फुटतील, त्यावेळेला काय करतात? असं तुकाराम महाराज म्हणायचे. असे तुकाराम महाराज आपल्याला शिकवायलेत. अभंगाचं म्हणजे आता फक्त 3 मिनिटं बाकी आहे. याचा विचार आणखी उद्या करू. अभंग होत असला तर पूर्ण करून टाकू. न वर्मे मानितसे शिन, भोग देता करीती काही, फुटता यमदंडे डोई. यमाच्या दंड्याने डोसके फुटतील, त्यावेळेला काय करणार आहे तुम्ही मग? असे महाराज म्हणू लागले. 3रं चरण आहे, पाप पुण्या झाडा. पाप पुण्या झाडा, देता तेथे मोठी पिढा. बरोबर आहे. पापाचा पुण्याचा झाडा देताना मोठी पिढा होते, त्रास होतो. हो, असं महाराजाला म्हणायचंय. तुका म्हणे बोला तर माझ्या शिनती. हे पांडुरंगा, आज मी ह्याला म्हणायलोय पुढं अवघड आहे रे यमदंड, नका तसं करू. पण यांना राग यायला देवा, काय करू? असे महाराज परिहार देऊ लागले. म्हणजे पांडुरंग सांगते त्यांना जरा शिकवा लोकायला, आणि मी शिकवा गेलं की लोकायला राग यायलाय, असं असते ना. चला आपण झालेली सेवा इथंच ठेवू. टाईम झालाय.